सेल याची स्थापना केलेली आहे। शहरामधले NDPS विक्री बटन असेल, गांजा असतील, सिरप असतील, वेगवेगळ्या प्रकारचे चरस किंवा जे पण गुंगीकारक औषधं आहेत किंवा नशेचे पदार्थ आहेत यांची विक्री करणारे गुन्हेगार आहेत, वाहतूक करणारे गुन्हेगार आहेत, यांच्यावरती विशेष लक्ष ठेवून विशेष त्यांचे इंट्रोगेशन करण्यासाठी त्यांना पोलीस आयुक्तालयात इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊन त्यांना सोडलेलं आहे। अँटी नार्कोटिक सेलबाबत फक्त गुन्हेगारांवर कारवाई तर सातत्यानं केली जाईल, त्याच्यासाठी एक विशेष नंबर पोलीस आयुक्त साहेबांनी जारी केलेला आहे 95 290 190 61 95 290 19061। या नंबरवर कुठलाही नागरिक NDPS संदर्भातली जी काही माहिती असेल, कोणी अवैध विक्री करत असेल, कोणी सप्लाय करत असेल, कोणी लहान मुलांना त्याचं व्यसन लावत असेल, कोणी सार्वजनिक ठिकाणी त्याचं टोळीनं ते सेवन करत असेल, त्याचा नागरिकांना त्रास होत आहे, अशा प्रकारचे कुठलीही तक्रार असेल तर त्या नंबरवरती आपण व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, टेक्स्ट मेसेज करू शकता। त्याच्यावरती येणारा नंबर किंवा कॉल किंवा त्या व्यक्तीचं नाव हे पूर्णपणे गोपनीय राहील। तो क्रमांक अत्यंत लिमिटेड लोक हँडल करत आहेत। आमच्या पोलीस खात्यामध्ये देखील त्याची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही याची विशेष काळजी पोलीस आयुक्त साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद देखील येत आहे। आत्तापर्यंत NDPS पथकाकडून 3 वेगवेगळ्या कारवाया झालेल्या आहेत, यापुढेही कारवाई चालू राहणार आहे। याचबरोबर कारवाईसोबतच जे गुन्हेगार आहेत, ज्यांना काही कारणामुळं त्यांनी हे काम सुरू केलं होतं किंवा काही कारणामुळं असे गुन्हे केले होते, काही रोजगार नसल्यामुळं केलं होतं, तर अशा लोकांना देखील मदत करण्यासाठी वेगवेगळ्या NGOंनी पुढाकार घेतलेला आहे। पोलीस आयुक्त साहेबांना वेगवेगळ्या NGO साहेबांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारे काही असतील लोक की ज्यांना काही ट्रेनिंग देऊन काही काम देता येते का वगैरे, अशा रिफॉर्मेटिव्ह दृष्टिकोनातून देखील NC सेल या ठिकाणी काम करत आहे आणि नागरिक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत। वेगवेगळी माहिती आम्हाला प्राप्त होत आहे आणि माध्यमांनी देखील याच्यामध्ये सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचवलेला आहे। याच्यामध्ये आणखीन एक प्रकार आहे की लहान मुलांना बऱ्याच ठिकाणी वापर केलं जातं, लहान मुलांनाही विक्री केली जाते किंवा लहान मुलांकडून विक्री केली जाते, तर त्याच्याबरोबर NDPS कायद्यासोबतच